सरकारी काम आणि 12 महिने थांब अशी अवस्था सर्वत्र पाहायला मिळते। त्यात अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयात न येता फक्त कागदपत्री कामकाज करतात। त्यात सरकार मोठमोठाले कार्यक्रम घेऊन सांगते शासन आपल्या दारी, मात्र पाटोद्यात कार्यालयात कर्मचारीच नसतात। तर शासनदारी कधी येणार म्हणून लहान सहान कामासाठी सामान्य नागरिक चक्रा मारूनही अधिकारी आणि कर्मचारी गरीब लोकांचे काम करत नाहीत आणि कायदेशीर कामांमध्ये अडचणी निर्माण करून त्यांना विटीस धरून पैशाची मागणी करत असल्यामुळे गरीब लोक अनेक योजनांपासून वंचित राहत आहेत। त्यात शासन फक्त कागदी घोडे नाचून गोरगरिबांची पिळवणूक करत असल्यामुळे कष्टकरी कामगार, शेतकरी, शेतमजूर हे फक्त प्रशासनाच्या कागदी घोडे पाहूनच समाधान व्यक्त करतात। म्हणून पाटोद्यातील गलथान प्रशासनाच्या विरोधात अनेक निवेदन देऊनही निवेदनाची साधी दखलही कोणी घेत नसल्यानं आज गुरुवार पाटोदा आठवडी बाजार दिवशी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं शेतकऱ्यांना सरसकट विमा मंजूर करावा, इंदिरा आवास योजना व इतर घरकुलवाल्यांना 600 रुपये ब्रासप्रमाणे वाळू उपलब्ध करून द्यावी, नसता 50,000 रुपये प्रत्येकी घरकुल धारकाला द्यावीत। पाटोदा तालुक्यात पंचायत समिती अंतर्गत दलित वस्तीमध्ये झालेल्या बोगस कामाची चौकशी करावी। पाटोदा नगरपंचायतीने प्रत्येक घरकुलाचे 20,000 रुपये जाणीवपूर्वक ठेवून गरीब लोकांवर अन्याय केला आहे, त्यांना त्वरित 20,000 रुपये द्यावीत। पाटोदा नगरपंचायत यांच्याकडे काम करत असलेल्या सर्व सफाई कामगारांना त्वरित वेतन द्यावे। सार्वजनिक बांधकाम विभागानं तालुक्यातील रस्ते दुरुस्ती निकृष्ट केली असल्यानं संबंधित गुत्तेदार यांच्यावर कारवाई करावी। पाटोदा तालुक्यातील चालू असलेल्या पवन ऊर्जा प्रकल्प यांनी शासनाची दिशाभूल करून गौण खनिजाची रॉयल्टी न भरल्यामुळे त्यांना शील लावण्यात यावे। अशा विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं पाटोदा उपविभागीय कार्यालयासमोर घोडे लावा आंदोलन करण्यात आलं। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते अजय सरवदे, जिल्हा उपाध्यक्ष गोरख झेंडे, तालुका अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, माजी महासचिव सचिन मेघढंबर, राहुल शिरोळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। तेजवार्ता न्यूज नेटवर्क, पाटोदा, बीड। झोपल्याला प्रशासनाला घोडा झोपलेल्या प्रशासनाला घोडा झोपलेल्या प्रशासनाला घोडा झोपलेल्या प्रशासनाला घोडा आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा